कार्यालय सोलापूर या कार्यालयाअंतर्गत सुरक्षा रक्षक कामगार मंडळ या मंडळामध्ये अनेक लोक या ठिकाणी जे उमेदवार आहेत ज्यांनी खरोखर नोकरीची अपेक्षा ठेवून अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून वाट बघतात, परंतु काही ठराविक दलाल अधिकारी एजंटच्या मार्फत पैसे घेऊन तुमची खरोखर सुरक्षा रक्षकाची नोकरी विकण्यात आलेली आहे आणि ते माननीय आयुक्त साहेबांना आम्ही निदर्शनात सुद्धा काढून दिलं आणि कारवाई सुद्धा अपेक्षित आहे, कारवाई होणार आहे। परंतु असं असताना या ठिकाणी जे कोण दलाल आहेत, जे कोण अधिकारी आहेत, ते अधिकारी असं सांगतात की 27 मार्च 2025 रोजी जे सुरक्षा रक्षकाच्या नियमावलीसाठी जे GR निघालेला आहे आणि ते वेटिंगमधल्या जे लोक आहेत, जे उमेदवार आहेत, त्यांना घेता येत नाही म्हणून असं बासवून या ठिकाणी अनेकाकडून पैसे उपसण्याचं काम करतात, त्यांना धमकवण्याचं काम करतात। परंतु घाबरण्याची काही गरज नाही। हे 2019 साठी नाही, 2025 जे लोक आहेत त्यांच्यासाठी हा GR आहे। महत्त्वाची ही गोष्ट समजून घ्या आणि आर्थिक व्यवहार ह्या लोकांशी करू नका, कारण हे नोकरी, हे सुरक्षा रक्षक हे तुमचा अधिकार आहे। तुम्ही रीतशीर या ठिकाणी अनेक वर्षापासून जे काही प्रोसिजर आहेत, जे काही नियमावली आहे ते भरून देखील हे लोक तुम्ही वाट बघताय। परंतु या ठिकाणी अनेक लोक, हे जे अधिकारी आहेत, आमच्याकडे या ठिकाणी फोनपे मध्ये व्यवहार झालेला आहे, व्हिडिओ, अशा अनेक या ठिकाणी आमच्याकडे यांची तक्रार प्राप्त झालेली आहे। आज जवळपास व्हिडिओच्या माध्यमातून अनेक लोक जे सुरक्षा रक्षकाची वाट पाहत आहेत, गोरगरीब लोक जे वेटिंगवर आहेत, तशा लोकाला बाजूला ठेवून इथले स्थानिक लोकलचे लोक घेऊन या ठिकाणी अनेक लोकाला धमकवून, आमदार खासदाराची धमकी दाखवून, पैशावर डल्ला मारून या ठिकाणी अनेक लोकांच्या नोकऱ्या खरोखर विकण्यात आलेल्या आहेत। अशी बाब सर्व आमच्या निदर्शनात आलेले आहे। आमच्याकडे पुरावे आहेत आणि आयुक्त साहेबांना सुद्धा आम्ही हे पुरावे दिलेले आहेत। जर येणाऱ्या 26 तारखेपर्यंत हे जे कोणी पैसे देऊन लागलेले जे घुसखोरी केलेले आहेत त्यांच्यावर कारवाई झाली नाही, त्यांच्यावर फसवणूकचा गुन्हा दाखल झाला नाही आणि हे अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला नाही, तर युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं आम्ही येणाऱ्या 26 जानेवारी दिवशी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून देऊ या ठिकाणी कुठल्या पद्धतीने भ्रष्टाचार चालू आहे, कशी नोकरी विकतात, कसे फोनपेमधनं पैसे घेतात, हे बाब सर्व संपूर्ण महाराष्ट्राला आम्ही निदर्शनास आणून देऊ। आणि या ठिकाणी मी कामगार मंत्री यांना या ठिकाणी विनंती करतोय की